भारतीताई कुलकर्णी ह्या भगवद्गीतेचा त्यांचा खूप अभ्यास आहे. ते क्लासेस घेतात. आम्ही म्हणजे योग सर्कलच्या आम्ही काही टीचर्स ह्यांच्याकडे शिकतोय भगवद्गीता. तर आमचं आणि त्यांचं खूपच छान मागच्या वर्ष दीड वर्षात खूप छान नातं झालंय. आमचे दर सोमवारी दुपारी 4 वाजता ऑनलाईन क्लासेस असतात. फ्री ऑफ कॉस्ट आहे. तर तुम्हालाही जर का आवडलं तर कोणीही कधीही जॉईन करू शकता. तर त्यांचा अभ्यास तर आहेच. तर आज ते आपल्याला असं काही ठराविक नाही, पण भगवद्गीता आपल्या रोजच्या जीवनावर काय त्याचा हे असतो हे सांगणार आहे. त्यांचा वेदांतामध्ये त्यांनी MA केलेलं आहे. तर अभ्यास त्यांचे वडील पण खूप ह्याच्यातच होते. आय थिंक आजोबा पण ह्याच्यातच होते. तर त्यांचा अभ्यास खूप आहे. आय थिंक यू जस्ट टेक ओव्हर अँड स्टार्ट. आपण थोडं परमेश्वराच्या स्मरणात 1-2 श्लोक म्हणू आणि सुरुवात करूया. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वन्दे जगद्गुरुं मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी आधी उत्सवमूर्तींचं मी अभिष्टचिंतन केलेलंच आहे, पण त्यांच्या सुनबाईंचं पण खूप कौतुक. कारण की आपला सासूबाईंचा वर्धापन दिन इतक्या अभिनव पद्धतीने साजरा करण्याची त्यांना जी कल्पना सुचलेली आहे ती खरंच खूप कौतुकास्पद आहे. कारण आणि ती भाग्याची सुद्धा आहे. कारण अशा चांगल्या इच्छा मनामध्ये येणं ही गोष्ट सहज घडणारी नाहीये. ती पूर्वसुकृत असेल तरच ते आपल्याला सुचतं किंवा असं काहीतरी करावं असं वाटतं. कारण ज्ञानेश्वर महाराजांनी एका अभंगात म्हटलेलं आहे, बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवड. विठ्ठलाची आवड अशी सहज जाता येता निर्माण होणार की नाही, फार थोड्यांना होते. तर आणि ह्या भाग्यवान सगळ्या कुटुंबामध्ये कुटुंबाच्या समोर भगवद्गीतेचा व्यवहारात कसा आपल्याला उपयोग करता येईल ह्याच्याविषयी जे काही थोडंसं चिंतन आहे ते मांडायची मला संधी मिळाली. योग सर्कलच्या माध्यमातून हा प्रस्ताव माझ्यासमोर आला तेव्हा मला थोडंसं वाटलं की खरंच आपला एवढा अभ्यास आहे का, आपण बोलू शकू का. पण दुसऱ्याच क्षणी मी आत्ता जो श्लोक आपण म्हटला तो आठवला की मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं. ज्याच्या कृपेने मुका सुद्धा बोलू शकतो आणि पांगळा सुद्धा पर्वत चढू शकतो, त्यांनीच हा प्रस्ताव माझ्यासमोर आणलेला आहे. त्यामुळे त्याची इच्छा असताना मी नाही किंवा होय म्हणणारी कोण. मला नियतकर्म दिलेलं आहे की परमेश्वराने की भगवद्गीतेचा प्रसार माझ्या माध्यमातून जेवढा जास्तीत जास्त होईल तेवढा करायचा. तर मग आता माध्यमच मी आहे आणि बोलविता धनी तो आहे, तर चिंता मी कशाला करू. तो जे काही बोलायचं ते बोलवून घेईल माझ्याकडून. आणि अर्थातच जरी असं म्हटलं तरी आपल्याला त्या विषयाच्या अनुषंगाने थोडा अभ्यास करावा लागतो. आणि व्यवहारामध्ये कशी गीता उतरवायची या विषयाच्या अनुषंगाने माझा गेले काही दिवस फार सुंदर अभ्यास झाला आणि त्याचा मी पुरेपूर आनंद घेतला. तो आनंदच मी आज तुमच्याबरोबर शेअर करते. अशा भूमिकेतच मी माझे विचार मांडते. आपण सुरुवातीला जे मंगलाचरणाचे 2 श्लोक म्हटले ते निवडण्याचं अजून एक कारण म्हणजे परमेश्वराचं स्मरण, त्याचे आशीर्वाद घेणं वगैरे तर आहेच. पण ते जेव्हा जेव्हा मी श्लोक म्हणते तेव्हा मला माझे वडील डोळ्यासमोर येतात. आणि माझे वडीलच नाहीत, ते माझे गुरुही आहेत. कैलासवासी वाना अभ्यंकर ज्ञानप्रबोधिनी प्रशालेचे प्राचार्य म्हणून त्यांनी बरीच वर्ष काम केली. आणि मग निगडीला ज्ञानप्रबोधिनीची शाखा शून्यातनं उभं करण्याचं काम त्यांनी केलं. त्यांच्यामुळे खूप लहान वयात गीता माझ्यापर्यंत पोचली. मी 10-11 वर्षाची असताना माझी संपूर्ण गीता पाठ झाली होती. कशी कधी हे मला काहीही सांगता येणार नाही. न कळत्या वयातच तिची सुरुवात झाली होती. आणि मग त्याच्यानंतर नुसतीच गीता पाठ नाही करून घेतली बाबांनी माझ्याकडून. त्यांनी त्याचे संस्कार जाता येता त्यांच्या आचरणातून मला बघायला मिळाले. किंवा ते काही बोलत असत, फार बोलत नसत, लेक्चरबाजी करत नसत, 1-2 वाक्यात त्यांचा मुद्दा कन्वे करत असत. आणि त्याच्यामुळे गीता जवळून कशी आचरणात आणलेली आहे हे पाहायचं भाग्य सुद्धा मला मिळालं. त्याच्याविषयी एक छोटासा किस्सा सांगते. मी 11 वर्षाची होते. 1979 साल होतं ते. त्यावेळेला राज्यस्तरीय संपूर्ण गीता कंठस्थ स्पर्धा अशी एक राज्यस्तरीय स्पर्धा जाहीर झालेली होती.
आणि माझी तयारच होती गीता पाठ, त्यामुळे त्याच्यात भाग घेऊया असं ठरलं. आणि त्यावेळेला त्याचं पहिलं बक्षीस 500 रुपयाचं होतं. आता 1979 मधले 500 रुपये होते. तेव्हा त्याला बऱ्यापैकी वजन होतं. तेव्हा बाबांनी मला सांगितलं की तुला जर हे पारितोषिक मिळालं तर ह्याच्यामध्ये मी 500 रुपये ऍड करीन आणि मग आपण तुला सायकल घेऊ आणि ती तुझी खूप कमावलेली सायकल असेल. त्याच्या आमिष दाखवायची गरज नव्हती, कारण ऑलरेडी पाठच होती. आता फक्त तिथे जाऊन म्हणायचंच होतं. पण आपल्याला सायकल येणारी आणि जास्त हुरूप आला. आणि मला वाटतं त्या स्पर्धेमधली सगळ्यात कमी वयाची स्पर्धा असावी. पण मला ती बक्षीस मिळालं. ठरल्याप्रमाणे मला सायकल पण आली. मग सायकल जेव्हा वडिलांनी माझ्या हातात दिली तेव्हा त्यांनी मला एक गोष्ट सांगितली, ताई सायकल आहे की नाही की तू नीट सांभाळायचीस बरं का. जर तू त्या सायकलीची काळजी घेतलीस तर ती सायकलही तुझी काळजी घेईल. तुला 4थ्या अध्यायातला श्लोक पाठ केलेला आठवतो की नाही? ये यथामाम प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम्. म्हटलं हो, म्हणजे याचा अर्थ त्यांनी सांगितला मला की जो माझी जशी भक्ती करतो मी तशीच त्याची भक्ती करतो किंवा त्याच्यावर कृपा करतो. मी म्हटलं हे बरोबर आहे, हा अर्थ पण तुम्ही मला सांगितला, श्लोकही माझा पाठ आहे, पण हे तर भगवंताच्या तोंडी आहे, श्रीकृष्णाच्या तोंडी आहे, तिथे माझ्यासमोर सायकल आहे. ते म्हणतात सायकलमध्ये परमेश्वर नाही असं तुला कोणी सांगितलं? सायकलमध्ये सुद्धा परमेश्वर आहेच. त्या परमेश्वराची तू काळजी घेतलीस तर तो सायकलमधला परमेश्वर तुझी काळजी घेईल. तुला कधीही वेळेला सायकल नदुरुस्त सापडणार नाही, कधी दगा देणार नाही, तुझं कुठलं काम अडणार नाही. मी त्यावेळेला तेवढ्या ह्याच्यात खुश होते, कन्व्हिन्स आहे. आणि हे जे माझ्यावर संस्कार त्यांनी केले ना ते त्यांनी अख्ख्या शाळेतल्या सगळ्या मुलांवर केले. कारण एक तर ते प्राचार्य होते त्यामुळे त्यांना ती संधी होती आणि मुख्य म्हणजे संस्कारक्षम वयामध्ये मुलांच्यावर संस्कार करून त्यांना घडवायचं ही त्यांची पॅशन होती. पुढे ते विद्यार्थ्यांच्या पर्यंतच नाही बरं का थांबले, त्यांनी पालकांच्या पर्यंत ही गीता पोचवायची त्यांना एक सुवर्ण संधी चालून आली. त्याचाही खूप गमतीशीर किस्सा आहे. ज्ञानप्रबोधिनीची शाखा जेव्हा निगडीमध्ये काढायची ठरली तेव्हा ज्ञानप्रबोधिनी या नावाला वलय असल्यामुळे जेव्हा प्रवेशाची नोटीस लागली तेव्हा प्रचंड संख्या प्रवेशार्थींची आणि इतक्या रांगा लागल्या शाळेसमोर आणि 2-2 दिवस लोक अंथरुणं पांघरुणं घेऊन लाईनीमध्ये उभं राहतायत वगैरे वगैरे असं सगळं चित्र खूप समजावायचा प्रयत्न केला की प्रवेश मर्यादित आहे, तुम्ही असं करू नका, ठराविक वेळातच अर्ज मिळणार आहे. पण लोक ऐकायला तयार नाही. मग तेव्हा त्यांना एक युक्ती सुचली. मग त्यांनी अशी एक नोटीस काढली, जाहीर केलं की ज्या विद्यार्थ्याच्या घरातली एकतरी व्यक्ती गीतेचा एकतरी अध्याय पाठ असलेली असेल त्यांनाच फक्त प्रवेश मिळेल. झालं, इतका कोलाहल दंगा झाला, एकदम सगळी गर्दी तर व्हॅनिशच झाली. खूप बोंबाबोंब पण केली, ही कुठली अट, ह्याला काही अर्थ आहे का वगैरे. पण त्यातही काही सदाचारी आणि सुस्वभावी सुसंस्कृत नागरिक होते की त्यांना त्याच्यातली मेघ कळली होती. मग ते बाबांना एकत्रितपणे भेटायला लागले. ते म्हटले की तुमची ही अट आम्हाला मान्य आहे पण आमची पाठ नाही आहे, आता आम्हाला शिकायचं आहे, तर आम्हाला तेवढी मुदत मिळायला हवी आणि आम्हाला चांगला शिक्षक मिळायला. तेव्हा म्हणले ठीक आहे, तुमची शिकायची इच्छा आहे ना, मग मी व्यवस्था करतो. आणि मग त्यांनी काही शिक्षक आणि त्याच्यामध्ये माझ्या आईचाही समावेश होता. आई शिक्षक वगैरे नाही, आई गृहिणी आहे, पण तिची गीता पाठ होती म्हणून तीही त्याच्यामध्ये त्या उपक्रमामध्ये शिकवण्याच्या उपक्रमामध्ये सहभागी होऊ शकली. आणि मग ती प्रथाच पडली. मग लोकांना माहितीच झालं. मग लोक वर्ष आधी तयारी करायला सुरुवात केली की एक साधारण 12वा 15वा 16वा 20 श्लोकांचे जे अध्याय आहेत ते लोक घेत असत. पण त्यानिमित्ताने गीता घरोघर पोचायला लागली. आणि इथे माझ्या आईचा उल्लेख झाला म्हणून तिच्याविषयी गोष्ट सांगते ती आपल्याला प्रेरणा देणारी म्हणून सांगते. माझी आई साधी गृहिणी, फार मोठं शिक्षण नव्हतं, 11वी SSC होती तेव्हा आणि STCचा तिचा एक कोर्स झाला होता. पण पुढे लग्नानंतर तिचं शिक्षण थांबलं आणि बाबा माझे ज्ञानप्रबोधिनी संस्थेचा संसार मग समरसून करत होते. त्यामुळे घरातल्या सगळ्या संसारिक जबाबदाऱ्या या पूर्णपणे आईवरती होत्या. तर ह्याच्यात तिचं शिक्षण किंवा काही करिअर वगैरे सगळं राहून गेलं. जेव्हा माझं लग्न झालं, माझा भाऊ थोडा मोठा झाला, त्यानंतर तिला फुरसत थोडीशी सापडली. तेव्हा तिला ते परत तिचं शिक्षणाचं वेळ वर डोकं काढायला काहीतरी शिकूया. पण आता फॉर्मल एज्युकेशन घेण्याचं तर आपलं वय गेलंय, आता कुठे परत शाळा कॉलेजमध्ये जायचं, तर आपण आता भगवद्गीता शिकूया असं तिने ठरवलं. आणि मग बाबांना तिने सांगितलं की तुम्ही आता एवढ्या सगळ्या जगाला शिकवता, मला पण शिकवा. ते बरं नाही, शिकवणी सुरू झाली. पण आता 40शी पुढचं वय होतं. संस्कार ऐकलेले होतं तसं, फार संस्कृत कधी कानावरच पडलं नव्हतं असं नाही, पण कधी मुखातनं बाहेर पडायचा प्रसंग आला नव्हता. मी जीभ वळत नव्हती.
उच्चार चुकत होते आणि खूप वेळ लागायला लागला. आणि बाबांच्याकडे तर एवढा वेळ नव्हता. मग काही एक 4-8 दिवसांनी ते जरा एक दिवस म्हणले, ऐकलं ते बाईसाहेब किंवा इंदिराबाई म्हणायचे, इंदिराबाई मला असं वाटतंय तुमचं हे काही तुमच्याच्यानी होणार नाही असं वाटतंय, मलाही एवढा वेळ नाहीये, तर तुम्ही दुसरं काहीतरी शिका. झालं आईचा खूपच म्हणजे तिचा जो उत्साहाच्या फुग्याला एकदम टाचणी लावल्यासारखं झालं. झाली 4-5 दिवस धुसफूस झाली. पण म्हणतात ना की जेव्हा खूप प्रबळ इच्छा असली की त्यातनं मार्ग सुद्धा माणूस काढतो. तसा तो आईला एक मार्ग तिने प्रतिनिध शोधून काढला. आमच्याकडे टेप रेकॉर्डर होता, तर तिने जाऊन कोऱ्या कॅसेट्स आणल्या आणि बाबांच्या समोर ठेवल्या. म्हणजे की तुम्हाला वेळ नाही आहे ना, तुम्ही ह्याच्यात रेकॉर्ड करा, ह्याच्यात रेकॉर्ड करा आणि मी ते ऐकून ऐकून शिकते. आणि माझे 5 श्लोक मला असं वाटलं की होत आहे व्यवस्थित, की मग तुम्ही तुमच्यासमोर म्हणून दाखवी, तेवढे 10 मिनिटं माझ्यासाठी काढा. मग बाबांना तिचं कौतुक वाटलं आणि त्यांनी खूपच विलिंगली पुढचं त्यांचं सगळं शिक्षण झालं. दिवस रात्र ती गीता ऐकायला लागली. ध्यासच घेतला होता, पण हे लवकरात लवकर राहायला पाहिजे. काही घाई नव्हती, पण तिच्या मनाने तो ध्यास घेतला होता. त्यामुळे आणि खरोखरच तिचे उच्चार इतके छान झाले की पुढे जाऊन तिने ह्या इतक्या लोकांना म्हणजे इथे त्या पालकांना तर तिने शिकवलंच. बाबांचा तेवढा विश्वास असल्याशिवाय काही तिच्यावर ही जबाबदारी त्यांनी सोपवली नव्हती. आणि अनेक विद्यार्थी तिने तयार केले. आणि तिचे काही विद्यार्थी जेव्हा शंकराचार्यांच्या समोर गीता म्हणून प्रशस्तीपत्रक घेऊन बक्षीस घेऊन जेव्हा आले, तेव्हा जणू काही तिलाच ते बक्षीस मिळाले की काय असा आनंद तिच्या चेहऱ्यावर ओसंडून जात असताना मी पाहिलेला आहे. एकूणात काय की एवढ्या उशिराच्या वयात सुरू करून सुद्धा जेव्हा गीता तिच्या आयुष्यात आली, त्या शिकण्याने शिकवण्याने तिला एक परिपूर्णता मिळाली, एक समाधान, आंतरिक समाधान मिळालं आणि जीवनाला एक सार्थकता मिळाली. तर ही गोष्ट म्हणजे हा किस्सा सांगण्याचा हेतू हा आहे की गीता कुठल्या वयामध्ये आपल्या जीवनात येते हे महत्त्वाचं नाही. आता ही गोष्ट खरी आहे की गीता हे जीवनाचं शास्त्र आहे. जीवन कसं उत्तम जगावं म्हणजे आपल्या जीवनाचं कल्याण होईल. खरं कल्याण म्हणजे काय हे सगळं सांगणारा गीता हा ग्रंथ आहे. म्हणजे तो खरं म्हणजे जितक्या लवकर तुमच्या आयुष्यात येईल, अगदी लहान वयात, तरुण वयात, की जेव्हा तुमच्या हातनं अजून बऱ्याच चुका घडायच्या, तेव्हाच तुम्हाला कळलं की कसं वागावं, तर त्या चुका तुमच्या हातनं घडणारच नाही आणि लवकर तुमचं कल्याण होईल. पण आता हे कोणाच्या हातात नाही आहे ना. कधी कोणाच्या प्रारब्धाचं काय असतील योगायोग ते जुळून येतील आणि कोणाला कधी गीता सापडेल हे सांगता येत नाही. पण इट्स नेव्हर टू लेट. जेव्हा केव्हा आपल्या जीवनात येईल तेव्हा ती आपलं कल्याण करेलच. कारण गीता ही माऊली आहे. भगवद्गीता आपल्यापैकी काही जणांनी नक्कीच म्हटलेली आहे असं मला वाटतंय. तर भगवद्गीता ध्यानाचा जो पहिला श्लोक आहे त्याच्यामध्ये गीतेला अंब त्वाम अनुसंधान भगवद्गीते भवद्वेषिणी असं म्हटलेलं आहे आणि अद्वैतामृत वर्षिणी असं म्हटलेलं आहे. तर गीता काय करते, गीता तिथे अंब म्हणजे आई, हे आई मी तुझ्याच अनुसंधानात सदैव राहतो, कारण तू कशी आहेस, तू भवद्वेषिणी आहेस, संसाराचं सगळं दुःख नाहीसं करणारी तू आहेस आणि अद्वैतामृताचा वर्षाव करणारी आहेस. तर विनोबांनी याचं फार छान भाषांतर केलं. गीताई माऊली माझी तिचा मी बाण नेलता, पडता झडता घेई उचलवणी कडेवली. जीवनातला कुठलाही प्रसंग असू दे, कुठलीही समस्या असू दे, गीतेचा अभ्यास जर आपण मनपूर्वक केला तर त्याच्यात तुम्हाला काही ना काही सोल्युशन मार्ग हा मिळतो. ज्यांनी गीतेचा अभ्यास केलेला त्यांना अनुभव असेल त्यांच्या अनुभवावर विश्वास ठेवून आपण करायला हरकत नाही. कारण गीता ही ब्रह्मविद्या आहे. अद्वैतामृत वर्षिणी का म्हटलंय ते थोडं सांगते. काय आहे हे अद्वैतामृत? अद्वैत सिद्धांत सांगणारी गीता आहे. अद्वैत सिद्धांत शंकराचार्यांनी एका अर्ध्या श्लोकात सांगितलाय. अद्वैता तत्वज्ञान सांगणारे ग्रंथ अनेक आहेत आणि त्यांच्या संख्याही म्हणजे त्यांच्या पृष्ठसंख्या पण काही ग्रंथ अगदी छोटे आहेत, काही खूप भले मोठे आहेत. पण अर्ध्या श्लोकात शंकराचार्यांसारख्या विद्वानांनी त्याचा आपल्याला अर्थ सांगितलाय. ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव ना परमा. ब्रह्म हेच एकमेव सत्य आहे आणि जग हे मिथ्या आहे. याचा अर्थ एवढाच की ब्रह्म हे शाश्वत आहे, जग मिथ्या म्हणजे खोटं नाही आहे. कारण आपण त्या जगात राहतो, वावरतो, दिवसेंदिवस त्याचा आपल्याला अनुभव घेतो, तर त्याला खोटं कसं म्हणणार? पण ते मिथ्या आहे म्हणजे ते फसवं आहे. ते आज आहे तसं उद्या नाही, काल होतं तसं आज नाही. आणि त्यामुळे त्या मिथ्या गोष्टीवर किती विश्वास ठेवायचा, त्याच्यामध्ये किती गुंतायचं,
ही लक्षात घेण्याची गोष्ट आहे. आणि जीव हे ब्रह्माचंच एक स्वरूप आहे. आणि आपण स्वतःला जीव समजत असल्यामुळे खूप मर्यादा आपण आपल्यालाच घालून घेतो. आणि त्या मर्यादा कशा सोडवायच्या हे गीता आपल्याला सांगते. म्हणून गीतेला ब्रह्मविद्या असं म्हटलेलं आहे आणि योगशास्त्र असं म्हटलेलं आहे. जे आपण गीता म्हणता तर गीतेच्या अध्यायाच्या शेवटी एक संकल्प वाक्य म्हणलं जातं. ओम तत्सदिती श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे अमुक योगो नाम अमुकोध्यायः. हे प्रत्येक अध्यायाच्या शेवटी म्हणलं जातं. त्याच्यामध्ये गीतेचं सगळं वर्णन आहे. काय आहे गीता? गीता उपनिषद आहे. खरं उपनिषदांचं सार आहे असं म्हणतात. उपनिषद काय आहे? उपनिषदालाच वेदांत असं म्हणतात. वेदांच्या शेवटचा भाग म्हणून वेदांत, वेदाच्या अंती जे येतं. आणि त्याच्यामध्ये काय आहे तर ही ब्रह्मविद्या आहे. ब्रह्म जे सगळ्या जगाचं अधिष्ठान आहे, सगळ्या जगाचं अस्तित्व ज्या चैतन्य शक्तीमुळे आहे ते समजून घेण्याची विद्या म्हणजे ब्रह्मविद्या. ती गीता आहे. आणि म्हणून त्याला उपनिषद पण म्हणतात. आणि ते बहुतेक वेळा गुरु शिष्यांच्या संवाद रूपामध्ये असतं. आणि ही अर्जुन हा शिष्याच्या भूमिकेत आहे आणि श्रीकृष्ण हा गुरुच्या भूमिकेत आहे गीतेमध्ये. म्हणून तो अर्जुन श्रीकृष्णार्जुन संवाद आहे असं म्हटलेलं आहे. आणि ही योगविद्या आहे. योगविद्या का म्हटलंय? योग या शब्दाचे खूप वेगळे वेगळे अर्थ असतात आणि ज्या त्या संदर्भात वेगळे वेगळे अर्थ त्याचे होतात. मुख्य योग शब्दामध्ये युज धातू आहे. युज म्हणजे जोडलं जाणं. मग इथे कोणाशी जोडलं जायचंय? परमेश्वरी चैतन्याशी, ब्रह्मतत्वाशी. आणि गीता ही त्या 18 अध्यायाचं प्रत्येक जे नाव आहे त्या नावाच्या शेवटी योग हा शब्द जोडलेला आहे. त्याचा अर्थ काय की त्या अध्यायात जो काही विषय मांडलेला आहे तो विषय जर आपण आत्मसात केला, समजून घेतला तर तो आपल्याला परमात्म्याकडे घेऊन जाणारा ठरतो. त्याच्याशी योग घडवून आणण्यासाठी तो आपल्याला अधिकाधिक समर्थ बनवतो. म्हणून त्याला योगशास्त्र असं म्हणलेलं आहे. आता 18 अध्यायामध्ये 18 योग आपल्याला बघणं शक्य नाही आणि आपला तो विषय पण नाही. आपला विषय आहे की गीता ही व्यवहारामध्ये आपल्याला कसा प्रभाव पाडते किंवा त्याचा आपल्याला कसा उपयोग करता येईल. त्यामुळे त्या अनुषंगाने ज्या काही अध्यायामधलं थोडेसे विचार घेता येतील आणि आपल्याला अप्लाय कसे करता येतील या भूमिकेतून मी आजचा विषय मांडला. सगळ्यात पहिला जो आहे तो अर्जुन विषाद योग. विषादाला सुद्धा योगाचं सामर्थ्य आहे. विषाद सुद्धा योग घडवून देऊ शकतो हे त्याच्यातनं दाखवलेलं आहे. अर्जुनाला का विषाद झालाय आपल्याला माहिती आहे. मोठ्या तोऱ्यात त्यांनी सांगितलं श्रीकृष्णाला की मला दोन्ही सैन्यांच्या मधोमध घेऊन जा, मला बघायचंय कोणाशी लढायचंय ते. पण तिथे गेल्यानंतर जेव्हा सगळे आपले आप्तेष्ट आणि विशेषतः आपले गुरु द्रोण आणि अत्यंत लाडके पितामह भीष्माचार्य ज्यांच्या अंगाखांद्यावर आपण खेळत वाढलो त्यांच्यावर आता बाण चालवायचे या कल्पनेने त्याचा थरकाप झालेला आहे. आणि तो स्वजनांच्या मोहाने ग्रासला जाऊन त्याच्या हातापायाला कापरं सुटलंय, धनुष्य गळून पडलंय, तोंडाला कोरड पडली आणि धनुष्य टाकून घेऊन तो त्या शोकानी म्हणजे विषादाने ग्रासून बसलेला आहे. ही पार्श्वभूमी आहे गीतेची. आता आपल्याला सुद्धा असे विषादाचे प्रसंग आपल्या संसारात बरेच येतात, सगळ्यांनाच येतात. तर जीवन हे सुखांनी आणि दुःखांनी भरलेलं असतं. कायम सुख नसतं आणि कायम दुःख नसतं. जेव्हा आपल्यावर संकटांचे आघात होतात तेव्हा आपणही असेच कोलमडून पडतो अर्जुनासारखी. पण अर्जुनाच्या मध्ये जे 2 गुण आहेत त्या 2 गुणांच्याकडे जर आपण बघितलं आणि ते गुण आपल्या अंगी आणायचा प्रयत्न केला तर आपल्या विषादाचा सुद्धा योग होऊ शकतो, आपण करू शकतो. कुठले आहेत ते 2 गुण? एकतर अर्जुन हा शब्द रुजू या शब्दावरून आहे. रुजू म्हणजे सरळ स्वभावाचा, मृदू स्वभावाचा. तर आपला अर्जुनाचा स्वभाव जसा सरळ आहे, रुजू आहे. आणि दुसरी त्याच्यातली क्वालिटी आहे ती हरिशरणता. तो संपूर्णपणे परमेश्वराला शरण गेलेला आहे. आणि हे पहिल्यापासून आहे, म्हणजे असं नाही समजायचं की आता हा गोंधळात पडला आणि मग तो गेला त्याच्याकडे. आधीपासूनच जेव्हा युद्ध ठरलं तेव्हा युद्धाच्या साठी सगळी जमवाजमव सुरू झाली तेव्हा एकाच दिवशी अर्जुन आणि दुर्योधन हे श्रीकृष्णाकडे पोचलेले होते. श्रीकृष्णाच्या पायाशी अर्जुन बसला आणि डोक्याशी दुर्योधन बसला. श्रीकृष्ण झोपलेला होता. तो जागा झाल्यानंतर पहिलं लक्ष त्याचं अर्जुनाकडे गेलं आणि तो अर्जुनाला विचारू लागला की काय रे बाबा तू कशासाठी आलास. दुर्योधनाला इकडे धडधड झाली. आता पहिलं ह्यानी काही मागून घेतलं तर तो म्हणायला लागला की मी आधी आलोय, तो नंतर आलाय.
मग श्रीकृष्ण म्हणला ते खरं असेल, पण माझी पहिली नजर त्याच्यावर गेलेली आहे, त्यामुळे त्याला मी पहिला विचारणार. आणि श्रीकृष्णाने आधीच सांगितलेलं होतं, नधरी शस्त्र करी मी, गोष्टी सांगेन युक्तीच्या चार. मी शस्त्र धरणार नाही, मी आणि माझं सैन्य अशा दोन गोष्टी आहेत, ह्याच्यातलं कोणाला काय निवडायचं ते निवडा. अर्जुनाला पहिला चान्स मिळतोय म्हटल्यानंतर दुर्योधन खूपच घाबरला की आता जर यांनी याचं सैन्य मागून घेतलं तर आपलं काही खरं नाही, त्या निशस्त्र श्रीकृष्णाला घेऊन करू काय, अशी त्याची भूमिका होती. पण अर्जुन इतका सरळ स्वभावाचा होता आणि त्याचं श्रीकृष्णावर एवढं प्रेम होतं की तो म्हणला की मला सैन्य वगैरे काही नकोय, श्रीकृष्ण तूच फक्त मला हवायस. ही त्याची भूमिका अगदी सुरुवातीपासून होती. आणि आपण अजून पण एक बघू शकतो उदाहरण द्रौपदीचं. द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळेला सुद्धा द्रौपदीनी आधी सगळ्या ज्येष्ठांच्याकडे बघितलं, कृपाचार्य, द्रोणाचार्य, धृतराष्ट्र. मग ते काही करू शकत नाहीत म्हटल्यानंतर माझे 5 सामर्थ्यवान पती आहेत, त्यांचं ते तरी माझं रक्षण करतील म्हणून त्यांच्याकडे बघितलं. आणि मग ते काहीच होत नाहीये म्हटल्यानंतर मग तिने परमेश्वराचा धावा सुरू केला आणि मग परमेश्वर क्षणार्धात धावला आणि त्यांनी तिचं रक्षण केलं. मग पुढे ती म्हणली की श्रीकृष्णा तू एवढा वेळ का लावलास? म्हणलं का वेळ मी नाही लावला, वेळ तू लावलास. तू आधीच का नाही माझं स्मरण केलंस? आणि आपण हीच चूक नेहमी करतो. आपण बाकी सगळ्या गोष्टींचा आपल्याला आधार वाटतो, त्याच्याकडे आपण धावतो, पण परमेश्वराकडे जिथे आपण आधी जायला पाहिजे तिथे आपण सगळ्यात शेवटी जातो. करून करून भागले आणि देवपूजेला लागले असं आपल्याकडे एक म्हण केली. तसं बघू आधी हे सगळे आपल्या हातात, आपल्याला अविश्वास, मी हे करीन, मी नाही केलं तर माझा अमुक तमुक करेल, माझे आई वडील करतील, माझी बायको किंवा नवरा करेल, हे सगळं जेव्हा थकतं तेव्हा आपण परमेश्वर आता बाबा तूच आहेस, आता नाही, सुरुवातीपासून तोच होता आणि शेवटीही तोच आहे. तेव्हा ती हरिशरणता जी अर्जुनाच्या अंगी आहे ती जर आपल्या अंगी आली तर आपल्या निषादाचा योग व्हायला वेळ लागणार नाही. पण आता आपण म्हणू की अर्जुनाला श्रीकृष्ण समोरच उभा होता, आपल्याला कुठे? पण व्यासांनी आपल्यासाठी तीही सोय केलेली आहे. आपल्याला ही सबब देता येणार नाही की आम्हाला श्रीकृष्ण उपलब्ध नाहीये. व्यासांनी श्रीकृष्णाच्या मुखातून जी ज्ञानगंगा तिथे कुरुक्षेत्रावर वाहिली, अर्जुन निमित्त होता, अर्जुनाच्या निमित्ताने वाहिली, ती ग्रंथबद्ध करून शब्दबद्ध करून आपल्यापर्यंत आजपर्यंत सुद्धा आपण त्याचा वापर करू शकतो. मग आपण कसं म्हणूया श्रीकृष्ण नाहीये आमच्या बरोबर? आणि श्रीकृष्ण सुद्धा स्वतःच काही अध्यायांमध्ये 15व्या अध्यायामध्ये असा उल्लेख आहे आणि 18व्या अध्यायामध्ये तो म्हणतो की मी आहेच, मी सगळ्यांच्या हृदयात बसलेलो आहे, सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्ट. किंवा 18व्या अध्यायात आहे ईश्वर सर्वभूतानां हृदयेषेर्जुन तिष्ठति. पण हा जो आपल्याच आत बसलेला श्रीकृष्ण आहे तो जर आपल्याला कळायला हवा असेल, त्याचं बोलणं आपल्याला ऐकू यायला हवं असेल तर आधी आपण त्याच्याकडे बघायला शिकलं पाहिजे. आत्ता आपण संसारात एवढे गुरफटलेलो आहोत की आत बघायला, आपल्याला आत बघायचं असतं हेच माहिती नाहीये, तर ते कसं बघायचं हे तर पुढची गोष्ट झाली. मग हेच आपल्याला पुढच्या अध्यायातून शिकवलं. तर दुसऱ्या अध्यायामध्ये श्रीकृष्णाला अर्जुनाला श्रीकृष्ण सांगायला सुरुवात करतो की अरे तुला हे भलत्या वेळी भलता काय सुचलंय, युद्धाला उभा राहिलायस तू आणि शस्त्र सोडून मी आता भिक्षा मागून जीवन जगणं सुद्धा मला परवडेल वगैरे, ह्या कसल्या तू बोलतोयस, तुला शोभतं काय? आधी तो एका नॉर्मल माणसाला जसा एक नॉर्मल माणूस व्यावहारिक सल्ला घेईल की नाही त्या पातळीवरती बोलायला सुरुवात करतो की नाही तुला हे शोभत आहे, तू एवढा मोठा वीर आहेस, सगळे लोक तुझ्या भरवशावर त्या युद्धाला उभे आहेत आणि तू जर असा हातपाय गाळून बसलास तर कसं होणार? तुझा स्वधर्म आहे. इथे स्वधर्माची पण एक कल्पना गीतेमध्ये वारंवार मांडली, दुसऱ्या अध्यायात आणि तिसऱ्या अध्यायात पण मांडली. स्वधर्म म्हणजे काय हे कुठल्याही पुस्तकात लिहिलेलं नसतं, ते ज्याचं त्यांनी ओळखायचं असतं. काही प्रमाणात शास्त्र सांगतं की स्वधर्म काय. ते काय सांगतं शास्त्र की वर्ण आणि आश्रम याच्यानुसार आपण जे करणं लागतो, मग प्राप्त परिस्थितीत आपण त्या वर्णाश्रमानुसार घडलेलो असतो, त्याच्यानुरूप आपण ठरवायचं की आत्ता मी काय करणं योग्य आहे. तर वर्ण आणि आश्रम माहिती आहेत आपल्याला, 4 वर्ण आहेत आणि 4 आश्रम आहेत. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे 4 वर्ण आणि ब्रह्मचर्य, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम हे 4 आश्रम. आता आपल्याला ब्राह्मण, वैश्य, शूद्र हे बोलता क्षणी आपल्या मनात काय येतं? सध्याच्या
आधुनिक काळात हे जातीपातींवरून काहीतरी ठरवलं. पण श्रीकृष्णाने 4थ्या अध्यायात म्हटलंय, चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्म विभागशः. माणसाच्या अंगात कुठले गुण आहेत, कुठली कौशल्य आहेत, तो काय काम करू शकतो, ह्याच्यावर ह्या गोष्टी ठरलेल्या आहेत. तो कुठल्या फॅमिलीमध्ये जन्माला आलेला आहे ह्याच्यावर हे ठरलेलं नाही. पुढे त्याचा गैर अर्थ काढला गेला आणि गैर अर्थ प्रसृत केला गेला. पण श्रीकृष्णाला हे अपेक्षित नाही. आणि म्हणूनच गीता ही सर्व धर्मांसाठी आहे. सर्व धर्मांसाठी, सर्व जातींसाठी, संप्रदायांसाठी, प्रत्येक वयातल्या माणसासाठी गीता आहे. ती बेसिकली मानवासाठी आहे. सजग जो मानवेन झाला, आपलं कल्याण करून घ्यायचंय अशा कुठल्याही मानवासाठी गीता आहे. मग पहिला हे सुरुवातीचा उपदेश सांगितल्यानंतर अर्जुन काही बघत नाही म्हटल्यानंतर डायरेक्ट श्रीकृष्णाने काय सुरुवात केलं, आत्मज्ञानालाच सुरुवात केली. तो सांगायला लागला, अरे तू काय म्हणतोस की मी यांना मारणार, तू कोण मारणार आणि ते कोण मारणार आहे, तू मी आणि ते सगळेच होतो, कायमच होतो आणि कायमच असणार होतो, तू असं का म्हणतोस की तू त्यांना मारणार आहेस. आता आपल्याला इथे प्रश्न पडतो की जो अर्जुन ऑलरेडी गोंधळात पडलेला आहे की आता युद्ध करणं योग्य का नाही, मी युद्ध करावं का युद्ध सोडून निघून जावं, त्या गोंधळात पडलेल्या अर्जुनाला हे अजून गोंधळात टाकणारं आत्मज्ञान नाही का होणार, त्याला पचनी तरी पडणार आहे का, तो त्या मोडमध्ये तरी आहे का, रिसिव्हिंग मोडमध्ये, असा आपल्याला प्रश्न पडतो. पण त्याचे दोन तीन कारण की श्रीकृष्ण एकदम आत्मज्ञानाला का हात घालतो. एकतर गीता ही सर्वांसाठी आहे हे आपण म्हणलं, आणि गीता काय सांगते, कल्याण करणारी, आणि परमकल्याण काय तर आत्मज्ञानामध्ये. जेव्हा आत्मज्ञान होतं आणि मी म्हणजे आत्मा आहे हे कळतं, तेव्हा आपल्या संसारातल्या सगळ्या दुःखातून आपोआपच सुटका होते. मग जे उद्दिष्ट आहे ना, तुम्हाला आत्मज्ञान करून घ्यायचं ना, मग त्याच्याविषयी तुम्हाला आधी माहिती पाहिजे. सगळ्यात शेवटी सांगून काय उपयोग, आपल्याला कुठे जायचंय ते आधी, डेस्टिनेशन आधी पाहिजे. डेस्टिनेशन कळलं की मग तुम्ही तुमचा मार्ग आखायला मोकळे. मग त्याचा 3 मार्ग आपल्याला माहिती आहेत, कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग. अशा 3 मार्गांनी तुम्ही परमेश्वरापर्यंत किंवा आत्मतत्वापर्यंत पोहोचू शकता. म्हणून सुरुवातीलाच सांगितलं आत्मज्ञान. आणि दुसरं जे महत्वाचं कारण आहे की अर्जुन एका कर्तृत्व भाव घेण्याच्या मोडमध्ये गेलाय. त्याला वाटतं की मी ह्या सगळ्यांना मारणार, मग हे मरणार, मग मला मोठं पाप लागणार, मग ते मला भोगावं लागणार, माझी सगळी अनेक पिढ्या नरकात जाणार. असं तो खूप वकिली केलेली आहे पहिल्या अध्यायामध्ये की मी कसा बरोबर आहे, म्हणजे माझा युद्ध न करण्याचा माझा निर्णय कसा बरोबर आहे हे श्रीकृष्णाला पटवण्याचा अतोनात प्रयत्न सर्व बाजूंनी अर्जुनाने केलेला आहे. आणि म्हणून तो त्याला म्हणतोय की तू स्वतःला फार शहाणा समजतोस का, अशोच्यानुन्व शोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे. म्हणजे एकतर तू ज्याच्याबद्दल शोक करायला नको त्याच्याविषयी तू शोक करतोस आणि वर मलाच शहाणपण शिकवतोयस. धर्म, पाप, पुण्य हे सगळं तू मला शिकवतोयस. अरे गतासून अगतासून जे जिवंत आहेत किंवा जे गेलेले आहेत या दोन्ही बद्दल शहाणा माणूस हा कधीच दुःख करत नाही. कारण की ते कधीतरी जाणारच आहे. जन्माला आलेला प्रत्येक मनुष्य हा जाणारच आहे. ही गोष्ट तुला माहिती नाही का, तू एवढ्या पांडित्याच्या गप्पा करतोयस तर. कारण अर्जुनाला गर्व असा नाही, पण तो एक शूरवीर आहे आणि कधीही तो हरलेला नाहीये कुठलं युद्ध. त्यामुळे आपण युद्ध जिंकणार आणि आपण हे सगळ्यांना मारणार हे त्यांनी गोष्टी गृहीतच धरल्या. तो त्याच्यातून त्याला बाहेर काढायचं की तूच करणार आहेस असं का तुला वाटतंय. तू जर यांना मारलं नाहीस तर हे मरणार नाहीये, तर जन्मभर ते राहणार आहेत. कारण तू मारणार आहेस कुणाला, तू या देहांना मारणार आहेस. अर्जुन हा देहबुद्धीत आहे. तो स्वतःला देह समजतोय ही त्याची भूमिका खोडून काढायची आहे श्रीकृष्णाला. म्हणूनही तो त्याला सांगतोय आणि तू करून गोष्टी होणार आहेत असं जे तुला वाटतंय ते चूक आहे. त्याला हलवून तो जागा करतोय. त्याच्यातला विवेक जो आहे त्या स्वजनांच्या मोहामुळे झाकोळला गेलेला आहे आणि आपणही ही चूक करत असतो बरेच वेळेला. आपल्याला असं वाटतं की मी केलं की म्हणजे व्हायलाच पाहिजे, मी सगळं माझ्याकडे आहे, मग का नाही होते, मी करूनच दाखवी. तर आपण करू म्हणून गोष्टी होतातच असं नाही, आणि आपण नाही करायचं ठरवल्या तर त्या थांबतातच असं नाही.
ही गोष्ट या माध्यमातून आपल्याला शिकवायचं आणि म्हणून पुढे जेव्हा उपदेशाच्या दरम्यान 11व्या अध्यायापर्यंत पोचतो श्रीकृष्ण, तेव्हा विश्वरूप दर्शन दाखवताना त्यांनी असं तो सांगतो की अरे मी काळ रूपाने इथे आहे आणि माझा जबडा पसरलेला आहे आणि ह्याच्यामध्ये त्याला दिसतं अर्जुनाला की सगळे त्याचे पांडव सोडून सगळेजण त्याच्या मुखात धावत धावत जात आहेत, उड्या मारतायत आणि त्यांची उत्तमांग म्हणजे त्यांची डोकी ही त्याच्या कराळ दाढांमध्ये चूर्ण होत आहे, त्याचं चुरडली जात आहे, चावली जात आहे. आणि तेव्हा तो म्हणतो की हे सगळं हे ठरलेलंच आहे, हे पूर्वनियोजित आहे. मयैवैते निहता पूर्वमेव निमित्तमात्रम भवसव्यसाची. हे सगळं माझ्या योजनेप्रमाणे मी यांना मारलेलंच आहे, तू फक्त धनुष्य उचल आणि त्याचा निमित्ताचा धनी हो. आणि निमित्त मात्रम भवसव्यसाची हा जो संदेश आहे ना, तो आपण कायम लक्षात ठेवला तर मी करीन किंवा मी करीन म्हणून आपल्याला खुशारकी वाटणार नाही, किंवा एखादी गोष्ट आपण करूनही नाही झालं तर आपल्याला दुःख होणार नाही. आणि हीच गोष्ट पुढे 3ऱ्या अध्यायात आपल्याला सांगितली जाते. त्याचं नाव कर्मयोग आहे. कर्मयोग हे नाव 3ऱ्या अध्यायाचं जरी असलं तरी कर्मयोग अनेक अध्यायांमध्ये पसरलेलं. 2ऱ्या अध्यायापासूनच तो सुरू होतो. 3रा, 4था, 5वा आणि 18व्या अध्यायातलाही काही भाग हा कर्मयोग एक्सप्लेन करतो. मग कर्मयोग काय सांगतो की नियत कर्म करा. कर्मयोगात काही अशी प्रिन्सिपल, नियतम कुरु कर्मत्व, कायम तुम्हाला नेमून दिलेलं काम करा. नेमून दिलेलं म्हणजे काय, आपण वेगवेगळ्या रोल्समध्ये वावरत असतो. आईचा रोल आहे, मुलीचा आहे, सासूचा आहे, सुनेचा आहे, किंवा ऑफिसमध्ये आपल्यावर कुठली जबाबदारी असेल तर त्या रोलमध्ये माझ्यावर जी जबाबदारी आहे ती मी जास्तीत जास्त काळजीपूर्वक कशी पार पाडी हे बघणं म्हणजे नियतम कुरु कर्मत्व, नियत कर्म करणं. आणि ते यज्ञार्थात कर्मणोन्यत्र असं म्हणतात. ते यज्ञार्थ भूमिकेतून करा. यज्ञ म्हणजे आपल्याला एकदम एक हवन कुंड, त्याच्यामध्ये ऋत्विज बसलेत, हे घालतात, आहुती घालतात वगैरे असं चित्र येतं. पण हे पारंपरिक यज्ञाचं चित्र श्रीकृष्णाच्या मनात नाहीये. यज्ञामध्ये मुख्य जी आहे ती त्याग भावना आहे, की तुम्ही देवतांना उद्देशून द्रव्याचा त्याग करताय. हे साध्या साध्या यज्ञामध्ये. पण इथे प्रत्येक कर्मालाच जर यज्ञ समजायचं असेल तर त्या कर्माकडे तुम्ही असं बघितलं पाहिजे की माझ्या पलीकडे जाऊन दुसऱ्याच्या कल्याणासाठी मी काय करतो. प्रत्येकच गोष्ट आपण या भूमिकेतून करू शकू असं नाही व्यवहारात, पण किमान ही भूमिका असू शकते की मी जेव्हा माझा विचार करतोय तेव्हा इतर कोणाचा मी खास काढून घेत नाहीये ना, दुसऱ्या कोणाच्यावर मी अन्याय करत नाहीये ना, दुसऱ्याला त्रास होत नाही ना माझ्या सारखं साधताना. किमान आपल्यासारख्या सामान्य लोकांनी हा तरी विचार करायला पाहिजे. अजून एक फार सुंदर गोष्ट कर्मयोगात सांगितली की प्रत्येकाने कर्म हे केलंच पाहिजे. आणि श्रीकृष्ण स्वतःचं उदाहरण देतो. म्हणजे जो साधारण सर्वसामान्य माणूस आहे त्यांनीही कर्म केलं पाहिजे. जो ज्ञानी आहे की जो त्या कर्मयोगाच्या मार्गाने पुढे जाऊन आत्म्याच्या जवळ पोचलेला आहे त्यांनी सुद्धा कर्म केला पाहिजे. का? कारण त्याच्याकडे आदर्श बघून, आदर्श म्हणून इतर 4 लोक त्याच्याकडे बघतायत, हा कसं करतोय ते योग्य. तर प्रत्येक जण गीता वाचायला जाणार नाही, प्रत्येक जण धर्मशास्त्र शिकायला जाणार नाही. म्हणजे समाजाचे जे पुढारी आहेत, सो कॉल्ड पुढारी, आता आपण पुढारी हा शब्द म्हणजे बदनामच झालाय त्यामुळे तो वापरायला पण भीती वाटते. पण जे समाजाचे आदर्श म्हणून त्यांच्या समोर आहेत त्यांनी आपलं वर्तन इतकं छान ठेवलं पाहिजे की त्यांच्याकडे बघून इतरांना प्रेरणा मिळाली पाहिजे. म्हणून त्यांना आता कर्म करायची गरज आहे का नाही समजा नसेल, पण इतरांसाठी करा. पण तुम्ही जर कर्म मध्येच थांबवलं तर ते आळशीपणा करतील, कारण ते तुमच्याकडे बघून ठरवणार आहेत काय करायचं, काय नाही, कधी करायचं, कसं करायचं. आणि ह्याच्यासाठी तो स्वतःचं उदाहरण देतो की आता मी प्रत्यक्ष परमेश्वर आहे, मला काहीच करण्याची गरज नाही, तरीही की सगळे लोक माझ्याकडे बघतायत म्हणून मी सुद्धा नित्य कर्म करतो. तेव्हा कर्म करण्याची आवश्यकता ही कर्मयोगामध्ये सतत ठासून सांगितलेली. माझ्या ओळखीत एक वयस्क बाई आहेत, 89-90 वर्षाच्या आहेत. सुदैवाने त्यांची तब्येत त्यांना साथ देते, चांगल्या हिंडत्या फिरत्या आहेत आणि उत्तम त्यांचा मेंदूही कार्यक्षम आहे. तर त्या 89व्या वर्षी सुद्धा एका संस्थेच्या अध्यक्षा म्हणून काम बघतात आणि अत्यंत ऍक्टिव्ह आहेत. कुठलीही नवीन गॅजेट्स आली की त्या पटपट शिकून घेतात. माझ्या मुलाला कधी कधी ते बोलवतात की अरे मला जर काही येत नाहीये जरा सांग बरं, पण तू मला शिकव हं, म्हणजे पुन्हा हा प्रॉब्लेम आला की तुझ्याकडे मला घ्यायला नको. इतकी त्यांची अलर्टनेस आहे.
तर त्या मला सांगत होत्या की त्या कुठे गेल्या की त्यांच्या वयाकडे बघून लोक त्यांना विचारतात की तुम्ही अजून कामं करता. ते म्हणलं हा काय प्रश्न आहे, अजून म्हणजे काय, जोपर्यंत माझे हातपाय घालतायत आणि डोकं काम करतंय तोपर्यंत मी काम करणं अपेक्षितच आहे. त्याच्यात महान काय आहे. लोकांना एक रिटायरमेंट ही एक कन्सेप्ट असते, रिटायर झालं की मग आपलं शांत राहायचं. पण खरं ते शांत राहत नसतात बरं का. जेव्हा 8 तास किंवा 12 तास ऑफिसमध्ये जाणारा माणूस जेव्हा घरात राहायला लागतो तर त्याच्या बायकोला सगळ्यात जास्त त्रास द्यायला लागतो की बरी होती शांतता, 12 तास राहत होते. आता तो लुडबुड करायला लागतो, हे कसं केलंस, ते कसं केलंस, हा पदार्थ कसा आहे, बाज हेच खायला कर, तेच खायला कर. तर हे करू नये असं नाही, पण गमतीचा भाग सोडला तरी ह्याच्यापेक्षा अधिक काहीतरी चांगलं आपण करू शकतो आयुष्यात याचं भान आपल्याला गीतेच्या अभ्यासातून येतं. हा मुद्दा आपला इथे चालला. मग इथे 6व्या अध्यायामध्ये हे सांगितलेलं आहे की हे आत्मज्ञान सहजासहजी मिळणार नाही, हसत खेळत जाता जाता मिळवता येणार नाही. त्याच्यासाठी ध्यानाचा अभ्यास करायला लागेल. त्याच्यासाठी आत्मसंयम योग असं नाव दिलेलं आहे त्या 6व्या अध्यायाला. स्वतःवरती संयम असणं खूप गरजेचं आहे. आज त्या ज्या आजींचं उदाहरण मी दिलं त्या इतके वर्ष परमेश्वरी कृपा ही असतेच, तो भाग आपण गृहीतच धरायचा. पण त्यांच्या हातात ज्या गोष्टी होत्या अत्यंत लाईफस्टाईल त्यांची आदर्श म्हणावी असे, अजूनही त्या योगासनं करतात, उत्तम करतात. तर ही जी जीवनातली शिस्त आहे ना ती जेवढी आपण पाळू तेवढं आपण ज्ञान घेण्यासाठी सुद्धा आणि कर्म करण्यासाठी सुद्धा आपण स्वतःला फिट ठेवण्याची गरज आहे. आणि फिटनेस हा फक्त शारीरिक लेवलवरती नाही, शारीरिक, मानसिक, बौद्धिक, पण शरीरापासून सुरुवात होते. त्यामुळे शरीराची काळजी घेणं, मनाची काळजी घेणं या सगळ्याचा विचार 6व्या अध्यायामध्ये केलेला आहे. अगदी आहार विहार कसा असावा, झोप किती घ्यावी, जागं किती राहावं. जागत बसलेत की जागतच बसलेत. आजची पिढी आपण बघितली तर खूप जागताना दिसते, मग खूप उशिरा झोपल्यावर ते लवकर उठणारच कसे. त्यामुळे ही सगळी एक जी आदर्श जीवनशैली आहे त्याचा सुद्धा आग्रह गीतेमध्ये धरलेला आहे. त्या सगळ्याचं वर्णन 6व्या अध्यायामध्ये आहे. कारण ती जोपर्यंत जीवनशैली तुम्ही फॉलो करत नाही तोपर्यंत तुमचा ध्यानाभ्यास होणार नाही. आणि खरा आत्म्याशी कनेक्ट होण्याचा जो ऍक्च्युअल योग आहे तो ध्यानातनच साधू शकतो. पण ध्यान साधण्यासाठी आधी चित्त शांत व्हायला पाहिजे. चित्त शांत होण्यासाठी ते चित्त शुद्ध असलं पाहिजे. चित्तशुद्धी म्हणजे काय, मनामध्ये जोपर्यंत खूप इच्छा आहे, खूप काहीतरी करण्याची आहे तोपर्यंत चित्त शांत होते. त्याला वासना असा शब्द आहे. जोपर्यंत काहीतरी हवं आहे ही गोष्ट पुरेशी थांबत नाही तोपर्यंत चित्तशुद्धी झालेली नाही. आणि मग ती कशी थांबेल, त्याच्यासाठी कर्मयोग सांगितले. कर्मयोगाने तुमची चित्तशुद्धी होते. कर्मयोगाने आत्मज्ञान मिळत नाही, पण चित्तशुद्धी झाल्याशिवाय ध्यान लागणार नाही, ध्यान झाल्याशिवाय आत्मज्ञान मिळणार नाही. त्यामुळे ती सगळी साखळी आहे. आणि कर्मयोगातला अजून एक महत्वाचा सिद्धांत की कर्म हे ईश्वरार्पण वृत्तीने करायचं. त्याच्यामध्ये मग मीपणा येत नाही. ईश्वराने नेमून दिलेलं काम मी करतोय, पण त्याचं फळ कुठलं मिळणार आहे ते परमेश्वर बघेल. ते मिळावं ह्या इच्छेने मी सुरुवात जरी केलेली असली तरी मी त्याचा हट्ट नाही करू चालणार. हे असंच व्हायला हवं, तसंच नको, असं का झालं, त्याच्याकरता चिडचिड करणं, हे कर्मयोगात अपेक्षित. ठीक आहे, मी माझं पूर्ण केलं, आता जे होईल ती भगवंताची इच्छा. भगवंताच्या इच्छेला जेव्हा तुम्ही मान द्यायला लागता कर्मयोग करता करता तेव्हा मग आपोआपच चित्तशुद्धी व्हायला लागते, आपोआपच आत्मसंयम जमायला लागतो. आणि मग पुढे म्हणून 6व्या अध्यायात महत्वाचा संदेश दिलाय, उद्धरेत आत्मनात्मानम नात्मानम वसादये. स्वतःचा उद्धार तुम्हाला स्वतःच करायचा, दुसरा कोणी तुमच्यासाठी करू शकणार नाही. आणि मग तो कसा करायचा, स्वतःचा मित्र बनून. स्वतःचा मित्र कसं बनायचं, तर इंद्रिया जी सारखी बाहेर धावतायत विषयांच्याकडे त्यांना आत वळवायचा प्रयत्न करून कर्मयोगाच्या पद्धतीने ईश्वरार्पण बुद्धीने कर्म करू. आता इथे एक मुद्दा येतो की ईश्वरार्पण बुद्धी जर आपल्याला हवी असेल तर आधी ईश्वर मानला पाहिजे, त्याच्याविषयी प्रेम असलं पाहिजे, आदर असला पाहिजे. तो आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे आणि तो सगळ्या जगाचा नियंता आहे ही गोष्ट मी मान्य केली पाहिजे. मग त्याच्यासाठी भक्ती लागते. म्हणून कर्मयोग हा इंडिपेंडंट नाही चालू शकत. भक्तीचा आधार असल्याशिवाय कर्मयोग पूर्ण करता येतो. आणि हे भक्तीचं मूळ, भक्तीला पूर्ण वाहिलेलं जे आहे ते अध्याय म्हणजे 9, 10, 11 आणि 12 या 4 अध्यायामधून भक्तीचा महिमा, चांगला भक्त कसा असतो, तो कसा वागतो, हे सगळं सांगितलं.
8व्या अध्यायामध्ये मरणाची कल्पना सांगितलेली. आता मरण म्हटलं की आपण घाबरतो आणि आपल्याला नाही आवडत मरणाविषयी बोलायला. कोणी बोलायला लागलं की जाऊ द्यावं, मरणाविषयी कशाला बोलताय, नको तो विषय, तो टॉपिक आपण वगळून बोलूया. पण गीता आपल्याला मरणाचा भय काढून टाकते. पण पहिल्या दुसऱ्या अध्यायातच सांगितलंय ना, आपण कधी जन्माला येत नाही, आपण कधी मरत नाही, किंवा जसे आपण जुने कपडे बदलून नवीन कपडे धारण करतो तसा हा आत्मा जुनं शरीर टाकून नवीन शरीर धारण करतो. मग आपण जेव्हा आपले जुने कपडे टाकतो तेव्हा थोडीच आपल्याला काही दुःख होतं, आपण खुश असतो उलट की चल आता आपल्याला मस्त नवीन कपडे मिळणार. मग देह बदलण्याच्या वेळेला आपल्याला का असं वाटतं? तर मरणाविषयी आपल्या चुकीच्या कल्पना आहेत. कारण आपण देह म्हणजेच मी असं म्हणतोय, आपण मानतोय, आपली ठाम समजूत आहे, माझं देह म्हणजे मी, माझं मन म्हणजे मी, माझी बुद्धी म्हणजे मी, आत्मा म्हणजे मी. हे जेव्हा मला कळेल, जे गीता वारंवार वेगवेगळ्या पद्धतीने सांगायचा प्रयत्न करते, तेव्हा आपली मरणाची भीतीच राहणार नाही. आणि मग मरण या गोष्टीकडे आपण पॉझिटिव्हली पाहायला लागलो. मग मरणाबद्दल काय पॉझिटिव्ह गोष्टी सांगितलेल्या आहेत 8व्या अध्यायात? ते सांगतात की कशा स्वरूपाची मनस्थिती तुमची जर मरताना असेल तर तुम्हाला कशा स्वरूपाची गती मिळेल. चांगली गती हवी असेल, गती म्हणजे पुढचा जन्म. आता इथे आपल्याला पुनर्जन्मावरती विश्वास ठेवूनच बोलायला पाहिजे, कारण गीता पुनर्जन्मावर विश्वास ठेवते. पुढची गती म्हणजे आपलं पुढचं आयुष्य कसं येणार, आणि ते कशावर ठरतं? आपली जी पूर्वकर्म आहेत, म्हणजे आत्ताचं जे आयुष्य मिळालंय ते आपल्याला पूर्वीच्या कर्मांची काही फळं भोगण्यासाठी मिळालेली आहेत. त्याला प्रारब्ध कर्म म्हणतात. आणि या जन्मात आपण जी कर्म करणार आहोत त्याचं फळ भोगायला पुढे. काही फळं तत्काळ त्या जन्मात मिळतात, पण सगळीच फळं नाही मिळत. काही फळं ही साठवली जातात आणि पुढच्या जन्मामध्ये आपण त्याची फळं भोगण्याकरता एक जन्म पुन्हा, एक किंवा अनेक, ते आपल्याला माहिती नाही किती जन्म घ्या. म्हणून गहना कर्मणो गती असं म्हणतात की आत्ताची फळं कुठल्या कर्मामुळे मिळाली आहे हे माहिती नाही, आणि आत्ताच्या कुठल्या कर्मांची फळं कधी भोगायला लागणार आहेत आणि काय स्वरूपाची असतील हेही माहित नाही. म्हणून करायचं आहे काय? नेहमीच चांगलं वागायचं. नेहमीच चांगलं वागणं हा उत्तम मार्ग आहे. कारण आपण बांधील आहोत. पुढच्या जन्मामध्ये जाताना आपल्याला गाठोडं संगीताचं घेऊन पुढे जायचंय. ही कन्सेप्ट जी आहे ना ती आपल्याला ताळ्यावर ठेवते. आपण साधं प्रवासाला निघालो तर आपण काय विचार करतो? थोडं हलकं राहूयात सामान, म्हणजे जरा बरं पडेल आपल्याला. 10 वेळेला ती गाठोडी उचलायची, बॅगा उचलायच्या, तर जरा हलकं ट्रॅव्हल लाईट. पण आपला जो हा अनेक जन्मांचा प्रवास सुरू आहे तिथे मात्र ही गोष्ट आपण पूर्ण विसरून गेलेलो आहोत की आपण बरोबर काय नेणार आहोत. आपण इथे ज्या गोष्टी मिळवतोय त्या आपल्याला इथेच सोडाव्या लागणार, आणि त्याच्यासाठी आपण दिवस रात्र मेहनत करतो, फक्त आठवतो, पण जे आपल्याला पुढच्या जन्मात घेऊन जायचंय त्याच्याबद्दल मात्र आपण काहीच विचार करत नाही. आणि तो विचार 8वा अध्याय आपल्याला देतो. आणि पुढे आपण म्हटलं की कायमच उत्तम आचरण असायला पाहिजे. मग ते कसं? त्याच्या गाईडलाईन्स 16व्या अध्यायात दिलेल्या. दैवासुर संपत विभागयोग, दैवी संपत्ती म्हणजे दैवी गुण संपत्ती आणि आसुरी संपत्ती अशा 2 विभागामध्ये सद्गुण आणि दुर्गुण यांची चर्चा केलेली आहे. की कुठले सद्गुण जर तुम्ही अंगी बांधण्याचा प्रयत्न केला तर तुमचा हा प्रवास, सदाचाराचा प्रवास, सदाचार करणं हे तुम्हाला जमेल, आणि ज्यायोगे तुम्ही आत्म्याकडे जायची तुमची जी सुरुवात आहे ती जास्त चांगल्या पद्धतीने समर्थ होऊन पुढे जा. आणि आसुरी संपत्ती ती जी तुम्ही टाळायला पाहिजे, ते दुर्गुण तुमच्याकडून तुम्ही काढायला पाहिजे. मग 14, 17 आणि 18 या 3 अध्यायांमधून त्रिगुणांची चर्चा केलेली आहे. त्रिगुण काय आहेत? जे काही आपल्याला दिसतं, आपण सजीव, कुठलेही भूतमात्र, पशु पक्षी, झाडं, डोंगर, दऱ्या, या सृष्टीमध्ये जे काही उत्पन्न झालेलं आहे ते सगळं हे त्रिगुणांपासून बनलेलं आहे, सत्व, रज आणि तम. तर त्या सत्व, रज, तमांचा बाकीच्यांचा जाऊ दे, पण आपल्यावरती, माणसाच्या स्वभावावरती काय परिणाम होतो, त्याच्या कर्मावरती, त्याच्या विचारांवरती, त्याच्या भावनांवरती कसा परिणाम होतो, ह्या सगळ्याची खूप चर्चा ही ह्या 3 अध्यायामध्ये 14 गुणत्रय विभागयोग, श्रद्धात्रय विभागयोग अध्याय 17 आणि मोक्ष संन्यास योग 18 ह्याच्यामध्ये केले. आता या चर्चेचा आपल्याला काय फायदा होतो? एकूणच गीतेमध्ये जी वेगवेगळी तत्व सांगितलेली त्याचा आपल्याला काय फायदा होतो? तर आपण विचार करायला लागतो
कधी हे त्रिगुणांचं कळल्यानंतर बाबा मी कुठे फिट होते, माझा स्वभाव तमोगुणी आहे का रजोगुणी आहे का सत्वगुणी आहे. तमोगुणाचे लक्षण काय? आळस, झोप, कंटाळा, करू आजचं उद्या करू, उद्याचं परवा करू, सावकाश संथपणा, मंदपणा, हे तमोगुण. रजोगुण अस्वस्थता, खूप काम करायला तयार असतात पण त्याच्यामध्ये एक दंभ असतो, त्याला काहीतरी दाखवायचं असतं, दाखवण्यासाठी, लोकांना दाखवण्यासाठी, मोठेपणा मिरवण्यासाठी अशा गोष्टी करायच्या असतात. आणि सत्वगुण म्हणजे शांतता, विचारशील प्रवृत्ती. आणि अर्जुनाला दुसऱ्या अध्यायामध्ये श्रीकृष्णाने सांगितलंय तू नित्य सत्वस्थ हो. याचा अर्थ तू कायम जास्तीत जास्त काळ तू सत्वगुणामध्ये राहा. म्हणजे आपल्याला टार्गेट मिळतं की आपल्याला सत्वगुण संपन्न व्हायचं आहे. मग त्याच्याकरता आपण कुठे आहोत आधी हे आपल्याला कळायला पाहिजे. ते या गुणांच्या चर्चेने आपल्याला लक्षात येईल. चर्चेनी आणि त्याच्यावर विचार करून जेव्हा आपण आत्मपरीक्षण करतो तेव्हा आपल्याला या गोष्टी कळायला लागतात. आणि मग आपल्याला ते टार्गेट मिळतं की बाबा नित्य सत्वस्थ हो. पण तेवढंच नाही आहे बरं का टार्गेट. त्याच श्लोकात सुरुवातीला सांगितलंय तू निस्त्रैगुण्य हो, म्हणजे त्रिगुणांच्याही पलीकडे जा. पण ब्रह्म कसं आहे? निर्गुण. निर्गुण निराकार, तिथे गुणांचा काही संबंध नाही. मग त्या निर्गुण निराकार ब्रह्मचैतन्याशी एकरूप व्हायचं असेल तर सत्वगुण सुद्धा आधी मिळवायचा आणि नंतर सोडायचा. तोही सोडल्याशिवाय जमणार नाही. त्याच्यामध्ये एक फार छान उदाहरण मी देते. पोल व्हॉल्ट असताना उंच उडी त्या पोलच्या साह्याने मारतात, तर तो पोल म्हणजे सत्वगुण आहे. त्या पोलच्या आधारे तुम्ही त्या उंचीला पोचता. पण तुम्ही पोलला धरूनच ठेवलात तर तो पोल सोडून तुम्हाला पुढे जावं लागतं. तेव्हा सत्वगुण सुद्धा सोडलं म्हणजे निस्त्रैगुण्य झालं की तुमचं पुढचं आत्म्यापर्यंत तुम्ही पोचाल. तर आता ह्या आत्मपरीक्षणातून आपल्याला अजून एक गोष्ट कळते. जसा आपला स्वभाव कळतो तशा आपल्या हातून या स्वभावामुळे आतापर्यंत काय काय चुका झाल्या आहेत. आपल्याला एक दोन गोष्टी जरी त्याच्यातनं कळल्या, मी 2-3 गोष्टींचाच उल्लेख करणार आहे. की एकतर आपण खूप स्वार्थी आणि संकुचित विचारांनी आतापर्यंत वागलो. त्याच्यामध्ये इतरांचा विचार फारसा नव्हता. हे जेव्हा आपल्याला कळायला लागतं तेव्हा आपल्याला आपलं कुटुंब, आपला समाज, आपली सोसायटी, बाकी देश इथपर्यंत आपले विचार हळूहळू हळू जायला लागतात. मी आणि माझं कुटुंब, माझी मुलं, माझी बायको, माझे आई वडील, ह्याच्यातून आपण पुढे जातो थोडेसे. ते त्यांची काळजी घ्यायलाच पाहिजे, त्याच्याबद्दल काहीच आक्षेप नाही. पण तिथेच नाहीये थांबायचं. म्हणून म्हणतात का समाजाला सुद्धा माझ्या आर्थिक जे काही झालं असेल त्याच्यात 1/6 भाग तरी मी त्याच्यासाठी देतो का समाजासाठी. तो देणं पाहिजे. कारण कुठलीच गोष्ट मी एकट्याने मिळवलेली नाहीये. आपल्याला वाटतं की मी एकटाच मिळवतो, पण तसं नसतं. अनेक गोष्टी त्याच्यामध्ये एकत्र येतात तेव्हा ती गोष्ट होते. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष असतात. प्रत्यक्ष गोष्टी आपल्याला कळतात की बाबा आई वडिलांनी मला चांगलं शिक्षण दिलं म्हणून मला चांगली नोकरी लागली. पण ह्या शिक्षण संस्था कोणी उभ्या केल्या? आपण उभ्या करायला गेलो होतो का? पुष्कळशा गोष्टी तयार असतात, ते डायरेक्ट आपण वापरत असतो. पण त्याचा विचार कोण करणार? त्याच्याविषयी आपण काही देणं लागतो का लागत नाही. हा विचार आपल्याला गीता करायला शिकवते. आपलं माइंड ब्रॉड करते. दुसरं आपल्याला लक्षात येतं की आपण आतापर्यंत विषयांमधून सुख मिळतो असं समजत होतो आणि सारखे हे मिळवू, ते मिळवू, नोकरी मिळवू, बिझनेस करू, 1 घर घेऊ, 2 घरं घेऊ, छोटी गाडी असेल तर मोठी गाडी घेऊ, ह्या सगळ्यात आपल्याला त्या वेळेला थोडं थोडं सुख मिळालं. पण ते कुठलंच टिकलं नाही, कायमस्वरूपी टिकलं नाही. असं झालं की बास, आता याच्या पुढे मला काहीच नको, असं कधीच झालं नाही. पुढची काहीतरी मी एक इच्छा पूर्ण होऊन त्याचा जरा कुठे आनंद घेतो तोपर्यंत पुढची इच्छा तयारच असते. ते पहिलं मिळालेलं सुख हे अळवावरचं पाणी जसं गळून जातं तसं काहीच वेळामध्ये ते निघून जाताना दिसतं. मग असं काय आहे की ज्याने आपल्याला कायम टिकणारी शांती आणि सुख मिळेल? कारण आपण तत्वज्ञानाच्या अँगलनी बघू, आत्मज्ञानाचा विचार करू किंवा न करू, सगळेच लोक जाणता अजाणता आपल्याला सगळ्यांना हवंय काय आयुष्यात? परमनंट आनंद हवाय, कायमस्वरूपी टिकणारी शांती हवी. सगळं आहे पण मन अशांत आहे. मग काय उपयोग त्याचा? दुसऱ्याच अध्यायात गीता म्हणते अशांतस्य कुतः सुखम. मन अशांत असेल तर सगळी सुख हात जोडून उभी असतील तरी तुम्ही त्याचा आनंद घेऊच शकणार नाही. मग सुख आणि परमनंट शांती कशात मिळते? तर गीता उत्तर देते 4थ्या अध्यायात, ज्ञानम लब्ध्वा पराम शांती मचिरेणा विगच्छति. ज्ञान मिळालं म्हणजे तुम्हाला श्रेष्ठ दर्जाची शांती मिळते. हे ते ज्ञान कुठलं? श्रेष्ठ दर्जाची शांती का? कारण ती कुठल्याही बाह्य गोष्टींनी ढळत नाही. ती कायम तुम्ही आतूनच शांत असता.
आत्मन्येवात्मना तुष्टः असं दुसऱ्या अध्यायात स्मरण केलं. त्यात स्थितप्रज्ञाची लक्षणं दिलेली आहेत. त्याच्यामध्ये अर्जुनाला दाखवलंय की ज्याची प्रज्ञा स्थिर झालेली आहे आणि ज्याला आत्मज्ञानात तो स्थित आहे तो कसा वागतो. तो छोट्या छोट्या गोष्टींनी असा चिडत पिडत नाही. दुःखेष्वनुद्विग्नमना सुखेषु विगत स्पृहः. सुखामुळे तो गुरळून जात नाही की दुःखाने कोलवडून जात नाही. मग ही शांती कुठून येते तर आत्मज्ञानाने येते. आत्मज्ञान म्हणजे आत्म्याचं स्वरूप जाणणं. मग आत्म्याचं स्वरूप कसं आहे. सत चित आनंद स्वरूप. सत म्हणजे तो कायमच आहे. वी आर रिलॅक्स्ड, मी कायमच आहे. पहिली आपल्याला मरणाची सगळ्यात जास्त भीती असते. ती पहिली भीती केली म्हणजे चित स्वरूप आहे. आपल्याला अज्ञानाचीही भीती असते. मला हे कळलं नाही तर म्हणजे सगळं ज्ञान करून घेण्याची. अगदी एखादी गोष्ट आपल्याला कळत नाही, हे जे काही छोटंसं अज्ञान असेल ते अज्ञान सुद्धा आपल्याला कळतच ना. ते कशामुळे मिळतं ते चित स्वरूपामुळे. चित म्हणजे जाणीव, ज्ञान घेण्याची क्षमता आणि सर्वात महत्वाचं आनंद स्वरूप. मी जर स्वतःच आनंद स्वरूप आहे तर ते विसरून मी इतर गोष्टींच्या पाठीमागे आनंदासाठी धावण्यात किती वेडेपणा आहे ना. म्हणजे साखर म्हणली की मला गोडीसाठी कुठेतरी जायला पाहिजे. वेगळ्या वेगळ्या मिठायांच्या पाठीमागे धावते. मला थोडी गोडी देतात का तर ते जितकं हास्यास्पद आहे. साखरेने गोडीसाठी इतर मिठायांच्याकडे जाणं तितकंच हास्यास्पद आपण वागत असतो की आनंद माझ्या आत आहे आणि मी तो बाहेर शोधते. पण मग हे आत्मज्ञान कोणाला मिळेल तर श्रद्धावान लभते ज्ञान. जो श्रद्धायुक्त ज्याचं अंतःकरण आहे, ज्याची शास्त्रावरती श्रद्धा. गीता हे योगशास्त्र आहे. गीतेवरती पहिली श्रद्धा पाहिजे. गीतेचा अभ्यास करून मला उपयोग होणार आहे. त्या श्रद्धेने मी जर गीता वाचली तर मला त्याचा उपयोग होणार. ह्याच्यात काय आहे ते आता आउटडेटेडच झालं अशा भूमिकेतून तुम्ही त्याच्याकडे बघितला तर तुम्हाला नाही त्याचा उपयोग होणार. मग पहिली श्रद्धा पाहिजे आणि तत्परच संयत इंद्रिया. आणि त्याच्याबरोबरच तुम्ही इंद्रियांचं संयमन करायची तुमची तयारी पाहिजे. तर जोपर्यंत इंद्रिय बाहेर धावतायत तोपर्यंत आतला आनंद तुम्हाला समजणारच नाही. म्हणून हे कोणाला ज्ञान मिळेल आणि कसं मिळेल हे सांगितलं. आता हे ज्ञान मिळाल्यानंतर आपल्यामध्ये म्हणजे हे ज्ञान मिळणं म्हणजे शब्दाने नाही बरं का, अनुभूतीतनं. जेव्हा आपल्याला त्याची अनुभूती होईल तेव्हाच ते आपल्या आचरणात उतरेल. आणि असं आचरणात जे काही थोडंसं ज्ञानेश्वर म्हणतात तसं एकतरी ओवी अनुभवाल जेव्हा थोडंसं आपल्यात उतरायला लागेल तेव्हा आपल्यात बरेच चांगले बदल घडायला लागतील. ते कुठले. एकतर आपण सगळ्यांची आपलं वागणं सुधारेल. त्यामुळे आपले नातेसंबंध सुधारतील. कुठल्याही गोष्टीबद्दल लहान सहान गोष्टींबद्दल कुरकुर करणं, किरकिर करणं, त्रागा करणं हे आपलं थांबेल. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मनुष्य जीवनात आलोय आपण ह्याचं एक भान आपल्याला येईल गीतेच्या अभ्यासाने. आणि मनुष्य जीवनाचं एकमेव उद्दिष्ट आहे आणि ते म्हणजे परमेश्वर प्राप्ती. हे आपल्याला कळल्यामुळे ते ध्येय एकदा मिळाल्यामुळे आपली प्रत्येक कृती त्या ध्येयाशी अलाइन करण्याचा आपला आपोआपच प्रयत्न सुरू होईल. ध्येय कधी गाठू हा विचार नाही करायचा. या जन्मात सुरुवात झाली पास झाली. पण आता इथून पुढे जे वागायचंय मला कळल्यानंतर तर ते ध्येय गाठण्याच्या सुसंगत वागतोय मी का विसंगत वागतोय ह्याचा विचार आपण आपोआपच करूया. आणि ही काही म्हणजे आत्मज्ञान प्राप्ती वगैरे काही एका जन्माच्या गोष्टी नाही. तर श्रीकृष्णच म्हणतो 7व्या अध्यायात बहुनाम जन्मना म्हणते ज्ञानवान माम प्रपद्यते. अनेक जन्मोजन्मांची हा प्रवास झाल्यानंतर ते आत्मज्ञान त्या साधकामध्ये स्थिर होतं आणि ते स्थिर झाल्यानंतर तो मला येऊन मिळतो. पण आपल्याला एक आनंदाची गोष्ट पण सांगितलेली आहे त्याच अध्यायात. मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यतती सिद्धये. हजारो लाखो लोकांच्या मध्ये काहीच लोकांना ही इच्छा होते की परमार्थ करावा. आणि परमार्थ जे सुरू करतात त्याच्यातलं सुद्धा एखाद दुसराच कसा बसा त्याच्यामध्ये सक्सेसफुल होतो. पण ठीक आहे ना, निदान आपल्याला करायची इच्छा झाली हेही नसे थोडं की त्यामुळे त्याचा आपण आनंद करावा. वी शुड ॲप्रिशिएट. आणि त्यामुळे आपल्याला प्रयत्नांना उत्साह होईल. जाऊ दे आता 60 नंतर काय करू मी आता काय करू असा विचार केला तरी इट्स नेव्हर टू लेट. हे आपलं आयुष्याचं ब्रीदवाक्य ठेवायचं. आत्ता मिळालं आत्ता आणि मी छान ठणठणीत आहे ना, काय हरकत आहे करायला. नाहीतरी संसारामध्ये आपण इतके वर्ष संसार केला, थोडा मोकळा पण वेळ मिळालाय, चांगला वेळेचा सदुपयोग करता येईल आणि त्याच्यातनं आपल्याला एक सात्विक आनंद मिळेल. तो आनंद आपल्याला इतरांना वाटावासा वाटेल. मात्र आपल्याला जेव्हा एखादी गोष्ट आवडते की तेव्हा ती इतरांना सांगण्याचा आपल्याला एक फार मोह होतो बरं का. ठीक आहे, सांगावीच. आनंद हा जरूर शेअर करावा.
पण तो करताना एक काळजी घ्यायला पाहिजे, विशेषतः आध्यात्मिक आनंद. मी असं असं केलं, मला असं असं झालं, तू पण कर, असं कोणाच्या मागे नाही लागायचं. आपल्याला वाटतं की मला बाबा उशिरा कळलं, माझ्या मुलांना लवकर कळू दे, बघ तुला मी सांगते ना, माझा एवढा वेळ वाया गेला, तू नको वेळ, असं त्याला जर मी नॅगिंग सुरू केलं ना, तर मग ते आणखीनच काहीतरी वेगळंच होऊन जातं. ते नॅगिंग तुम्ही करायला लागलात की ते आणखीन विरुद्ध दिशेला जायला लागतात. त्यामुळे पुढच्या पिढीला फक्त आपला आनंद पोचवायचा, गीतेच्या विचारांची बीजं पेरायची, पण तिची झाडं कधी उगवतायत, त्याला फळं लागतायत का, ती फळं मला खायला मिळतील का, ती गोड आहेत का कडू आहेत, ह्याचा नाही विचार करायचा. म्हणून गीता सांगते, जो श्लोक मला वाटतं सगळ्यांनाच माहिती असेल, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्म फल हेतुर्भूत मा ते संगोस्त्व कर्मणी. अर्थ सांगते थोडक्यात, जर तसा माहितीच असेल की फक्त कर्म करण्यामध्ये माझा अधिकार आहे, फळ भोगण्यामध्ये माझा अधिकार नाही, कारण ते फळ मी ठरवू शकत नाही. म्हणून सारखं फळ मिळायचं, फळ मिळालं का, फळ मिळालं का, असं फळाच्या हेतूनीच फक्त कर्म करणारा तू होऊ नकोस. अरे कर्मात लक्ष कधी देशील, फळाकडेच बघत बसशील तर आधी कर्म तर कर. आणि मग काही जणांची उलटीच रिॲक्शन असते, जर फळाचा काही रस घ्यायचा नसेल मी कर्म कशाला करू, असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी, नाही चालणार. असं पण नाही चालणार, कर्म हे करायलाच पाहिजे. श्रीकृष्ण सुद्धा कर्म करतो, त्याला काहीच मिळवायचं नाहीये, तरी सुद्धा तो जीवनभर कर्म करत आलेला आहे. तर आपली काय वाट आहे. आणि उद्या सिंहाने ठरवलं मला काय मिळाली तर काय, सगळं परमेश्वराचंच आहे, मी शिकार न करता झोपून राहतो, त्याला तोंडात आपण ससा हरणं उड्या मारणार आहेत का, त्याला शिकार करायला उठून जायलाच पाहिजे. आता तो हे ठरवू शकत नाही की आज मला शिकार मिळेल का नाही मिळणार. एखाद दिवशी मिळेल, एखाद दिवशी त्याला उपाशी राहावं लागेल, एखाद दिवशी त्याला हत्ती मिळेल, तर एखाद दिवशी ससा मिळेल. जे काही मिळेल त्याच्यावर त्याला संतुष्ट राहावंच लागेल, पण शिकार ही त्याला करावीच लागेल. त्यामुळे कर्माला काहीही पर्याय नाही. आणि हा जो श्लोक आहे त्याच्याबरोबरच अजून एक श्लोक सांगतो 18व्या अध्यायातला, अधिष्ठानं तथा कर्ता करणंच पृथक विधम विविधाश्च पृथक चेष्टा दैवम चैवात्र पंचमम. ह्या श्लोकामध्ये जे ज्ञान मिळतं ते आपल्या सगळ्यांना, पुढच्या पिढीला सुद्धा खूप आवश्यक आहे की 5 गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा कुठली तरी गोष्ट ही सिद्ध होते. फक्त मी करून होत नाही, तर सगळ्या गोष्टी एकत्र यायला लागतात. अधिष्ठान जागा, कर्ता करणारा, करण म्हणजे साधन, क्रिया करण्यासाठी आपल्याला साधनं लागतात, साधनं पाहिजे, आणि मग त्या साधनांचा वापर करून आपण प्रत्यक्ष क्रिया केली पाहिजे. मग झाल्या 4 गोष्टी झाल्या, आता व्हायला पाहिजे ना. दैवम चैवात्र पंचमम, ते 5वं दैव जेव्हा या सगळ्याला अनुकूल असेल तेव्हाच ते यश मिळेल, आणि ते आपल्या हातात नसतं. आधीच्या बाबतीत आपण करू शकतो, 5वं आपल्या हातात नाही, त्याच्याविषयी आपण चिंता करून काय करणार. जेव्हा आपल्याला कळतं की इथपर्यंतच आपली मर्यादा आहे, पुढे नाही, तेव्हा आपण ते ऍक्सेप्ट करू शकतो की आता हे जे काही फळ आहे इथपर्यंत, पण म्हणून आपले प्रयत्न मात्र पूर्ण करायला पाहिजे. असेल तेच होईल म्हणून दैववादी होऊन आपण प्रयत्न सोडणं इथे अपेक्षित नाहीये. कुठेच गीता सांगत नाही बरं का की हे करू नका. सतत अर्जुनाला काय सांगतात, युद्धस्व युद्धस्व. पण एक त्याच्या पाठीमागे लावलेलं आहे पादुपद, माम अनुस्मर युद्धच, माझा स्मरण कर आणि युद्ध कर. आणि जो प्रपंच आपण परमेश्वराच्या स्मरणात करतो तोच परमार्थ आहे. काही प्रपंच आणि परमार्थ असं काही वेगळं नाहीये. आपण फक्त जॉब करत बसलो म्हणजे आपण परमार्थ केला असं अजिबात नाही. आपलं काम उत्तम करणं हा तितकाच परमार्थ आहे. फक्त ते मी परमेश्वरी इच्छेने करतोय, आणि त्याच्यामध्ये जे काही यश मिळणार आहे त्यात परमेश्वराचा वाटा आहे. मग आपल्याला अहंकार होतील, आणि मग इतर जे त्या कर्माच्या अहंकाराचे आपल्याला आणि आपण इतरांनाही त्रासदायक होतो, ते होण्यापासून आपला बचाव होतो. आणि आपल्याला वाटेल की अर्जुनाला सांगतायत ना युद्धस्व, आपल्याला काय आहे, आपल्याला आम्ही तर साधा प्रपंच करतो, आम्ही कुठे तलवारी आणि ढाली घेऊन युद्धाला जातो. पण तुकाराम महाराज आपल्यासाठी म्हणतात की रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग. आपल्याला काही युद्ध कमी नाहीये. प्रपंचातल्या अनेक घटनांमध्ये वेगवेगळ्या परिस्थितींचा सामना आपल्याला करायला लागतो. कधी लो असतं, कधी हाय असतं. आनंद सुद्धा पचवावा लागतो. आनंद पचला नाही तर यश डोक्यात जातं आणि माणूस त्या उन्मादानी वेड्यासारखा लागतो. तेव्हा वेगवेगळ्या बाह्य संकटांची सामना करावा लागतो, वेगवेगळ्या परिस्थितींमधून जावं लागतं, आणि सगळ्यात म्हणजे आपल्या मनाशी आपल्याला झुंजावं लागतं.
अनेक शत्रू दबा धरून आपल्या मनात बसलेले असतात. काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर. त्यांच्याशी आपल्याला वारंवार सामना करावा लागतो. मोहात तर आपण क्षणोक्षणी पडत असतो. सगळं माहिती असतं, हे खाल्लं तर त्रास होईल, पण ती वस्तू समोर आली की काय आपला जीव राहत थोडंसं तरी खातोच असं वाटतंच. कामना, सतत वेगळ्या वेगळ्या इच्छा असतात आणि त्या पूर्ण नाही झाल्या तर क्रोध. मिळालं, कामना पूर्ण झाली तर मग झालं काम, खुश आहेत का नाही, मग ते अजून हवं, मग ते सतत हवं. मग लोभ. म्हणून 16व्या अध्यायात म्हणतात की त्रिविधम नरकस्येदम द्वारम नाशनम आत्मनः काम क्रोधस तथा लोभस तस्मादेतत्रयं त्यजेत. ही 3 नरकाची द्वार आहेत, काम, क्रोध आणि लोभ. तेव्हा हे एवढे 3 गुण जरी तुम्ही आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला, बाकीचे आपोआप एव्हरीथिंग विल बी टेकन केअर ऑफ ऑटोमॅटिकली. तेव्हा हे जे आपलं प्रपंचाचं युद्ध आहे, ते युद्ध, त्याचं सारथ्य आपण परमेश्वराच्या हातात सोपवू आणि मग त्याच्या प्रेरणेने हे युद्ध आपण आपल्या पूर्ण शक्तीनिशी पूर्ण उत्साहात लढू. मग यश आपलंच आहे. म्हणजे भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायातला शेवटचा श्लोक आहे, यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजयो भूती ध्रुवा नीती मतिर्मम. जिथे योगेश्वर कृष्ण आहे, योगेश्वर कृष्ण हे कृष्णाचं भगवद्गीतेतलं रूप आहे. तो कसा योग घडवायचा परमात्म्याशी ते सांगतोय. आणि धनुर्धर पार्थ हे फार महत्वाचं आहे बरं का. धनुष्य टाकून दिलेला पार्थ आपण झालो तर योगेश्वर कृष्ण आपल्यासाठी नाही काही करू शकत. आपण हातात धनुष्य घेऊन लढायला सज्ज असेल तरच तो आपल्याला मदत करू शकतो. प्रयत्नांती परमेश्वर. आधी प्रयत्न मग परमेश्वर. जो प्रयत्न करतो त्यालाच परमेश्वर सहाय्य करतो, हे लक्षात ठेवून जर आपण परमेश्वराच्या स्मरणामध्ये ही सगळी युद्ध छान आनंदी पद्धतीने खेळलो, लढलो, तर मग यश आपलंच आहे. तत्र श्री ही विजया भूती. श्री म्हणजे सौंदर्य, पावित्र्य, सगळं आपलं मंगल होईल, आपल्याला विजय मिळेल. आणि भूती म्हणजे ऐश्वर्य. आणि ह्या ऐश्वर्यामध्ये फक्त संपत्ती अपेक्षित नाही, म्हणजे धन वैभव एवढंच नाही. त्या ऐश्वर्यामध्ये वैराग्य, चांगले सद्गुण हे सुद्धा त्याच्यामध्ये अपेक्षित आहे. चांगल्या सद्गुणांची संपत्ती आपल्याकडे असेल आणि थोडी ऐहिक संपत्ती कमी असेल तरी हरकत नाही. आपल्याला दैवासुर संपत विभाग योगामध्ये तेच सांगितलंय की दैवी संपत्ती मिळवायची गोष्ट आहे. आपण आतापर्यंत ऐहिक संपत्ती खूप मिळवाय, आपण तेच शिकत वाढलेलो. आता आपल्याला स्वतःला वेगळं ट्रेनिंग द्यायचं की हे केलं, पण आता ह्याच्यात कुठेतरी आपल्याला थांबायचं आहे आणि आपला आता पुढचं उद्दिष्ट वेगळं आहे. गृहस्थाश्रमापर्यंत अगदी आपण केलं, पण पुढे वानप्रस्थ आणि संन्यास आश्रम हे आत्मकल्याणासाठी वापरायचे आहे. ही दृष्टी आपल्याला गीतेने दिली तर आणि त्या पद्धतीने आपण आपलं जीवन जगलो तर आपलं कल्याण होईल हे निश्चितच. हरी.